आता एक रिपोर्ट आहे क्रिकेट वर्तुळातून। महिला संघाच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे टीम इंडिया आता वर्ल्ड कप फायनल मध्ये पोहोचलेली आहे। मात्र टीम इंडियाने सेमी फायनल मध्ये कशी खेळी केली आणि कांगारूंना हरवण्यासाठी कोणती महत्त्वाची भूमिका बजावली आणि आता भारतीय महिला संघ कोणाला भिडणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। वर्ल्ड कप फायनल मध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ। फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेला भिडणार। भारताच्या वाघिणींनी इतिहास रचलाय। 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला हरवून टीम इंडियाच्या महिलांनी वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये प्रवेश केलाय। कांगारूंनी भारतासमोर 339 धावांचं मोठं आव्हान उभं केलं। मात्र भारतीय संघाच्या जेमिमा ड्रॉड्रिकच्या नाबाद 127 धावांच्या तडाखेबाज फलंदाजीनं भारताला थेट फायनलचं तिकीट मिळवून दिलं। तिला कॅप्टन हरमनप्रीत कौरनं 89 धावांची जबरदस्त साथ दिली। दोघींनीही सिंगल डबलसह जबरदस्त चौकारांची आतषबाजी केली। यापूर्वी 2017च्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं सेमीफायनलमध्येच ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी पराभूत केलं होतं। मात्र भारताच्या वाघिणींनी नेत्रदीपक कामगिरीमुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं 8व्यांदा विश्वविजेतेपद जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळवलंय। विशेष म्हणजे महिला क्रिकेटमधला हा आत्तापर्यंतचा विश्वविक्रमी धावांचा पाठलाग ठरलाय। आता फायनलमध्ये भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे। विशेष म्हणजे दोन्ही संघांना आतापर्यंत विश्वविजेतेपदानं हुलकावणी दिली, त्यामुळे दोघांसाठी करो या मरोचा जोश असणार आहे। त्यामुळे 2 नोव्हेंबरच्या सामन्यात कोण इतिहास रचणार याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।